बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। नवोदय विद्यालयातील 12 वर्षीय अनुष्काच्या मृत्यूवर संशय, एसआयटी चौकशीच्या मागणीसाठी मातंग समाजाचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गाव येथील अनुसूचित जातीतील मातंग समाजातील 12 वर्षीय विद्यार्थिनी स्वर्गीय अनुष्का किरण पाटोळे हिचा लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीय व समाज बांधवांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि सखोल चौकशीच्या मागणीसाठी अकोला जिल्हा समस्त मातंग समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। नवोदय विद्यालय प्रशासनाने या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप दिले असले तरी अनुष्काची वागणे, तिचा धाडसी स्वभाव, शाळेतील प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभाग आणि एकूणच तिचे व्यक्तिमत्व पाहता एवढ्या लहान वयात तिने असा टोकाचा निर्णय घेणे संशयास्पद असल्याचे समाज बांधवांचे म्हणणे आहे। त्यामुळे या घटनेमागील सत्य बाहेर यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। अनुष्का ही अत्यंत गुणवंत विद्यार्थिनी होती। अशा प्रकारे अनुसूचित जातीतील एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची तातडीने विशेष तपास पथक मार्फत चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी युवा नेते परिमल कांबळे, रामदास तायडे, प्रकाशजी तायडे, विष्णुभाऊ शेलारकर, जयदेवजी इंगळे, यशोदाबाई गायकवाड, सुभेदार रमेशजी खंडारे, विजयजी वांगर, प्रकाशभाऊ तायडे, राहुल तायडे, ऋत्विक बोरकर, सागर नाटेकर, गिरीश बांगर, श्रीकृष्ण चव्हाण, रुपेश बोरकर, सौ छाया अंभोरे, संगीता वानखडे, राजेश खंडारे, श्याम तायडे, सुनील धुरदेव, विनोद खवेकर, सुभाष वानखेडे, अनिकेत तायडे, गोविंद साबळे, गोदावरीताई भटके, विमलताई वानखडे, संगीताताई वानखडे, पुष्पाताई अंभोरे, अनिल सपकाळ, अमर इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, कार्यकारी संपादक विवेक शेगावकर, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।